नमस्कार. जय श्रीराम मित्रांनो. मित्रांनो, सध्या देशामध्ये नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्तानं काही प्रश्न आपल्या समाजामध्ये निर्माण झालेले आहेत आणि यावर मला वाटतं चर्चा होणं खूप गरजेचं आहे. आणि ते प्रश्न म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या काय चाललं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रश्न आजच्या घडीला मला वाटतं निर्माण झालेले आहेत आणि त्यापैकीच एक आत्ताच आपल्यासमोर घडून गेलेलं पेपर फुटीचं प्रकरण. तर या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये शासनाने जे कारवाई करायची होती ती केलेली आहे. दोषींना अटक झालेली आहे आणि यावर माननीय आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेलं आहे की यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोरात कठोर कायदे करून लवकरात लवकर त्याचा निर्णय लागेल आणि आरोपींना खूप मोठी आर्थिक दंड देऊन खूप कठोर अशी शिक्षा करण्याचं प्रावधान यामध्ये असणार आहे, असं आपल्या माननीय पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांचा राजीनामा पण त्या ठिकाणी झालेला आहे आणि शासनाने असं आपल्याला या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या कन्सर्नला आपण विद्यार्थ्यांचं सहकार्य घेऊन वेळोवेळी यामध्ये बदल करणार आहे. विद्यार्थी हिताचे निर्णय या ठिकाणी शासन घेणार आहे. परंतु त्याचबरोबर मला असं वाटतं की आपल्या भारत देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये सध्या काय चाललं आहे, शिक्षण व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचं शिक्षण आजच्या आपल्या तरुण पिढींना देण्यात येत आहे, कशा पद्धतीचे संस्कार या ठिकाणी देण्यात येत आहेत, याचंही निरीक्षण शिक्षण तज्ज्ञांनी आणि शिक्षण क्षेत्रातील जे विविध मान्यवर आहेत, त्याचबरोबर शासन आहे, प्रशासन आहे आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजे आईवडील आपल्या पाल्यांना कशा पद्धतीचं शिक्षण या शिक्षण व्यवस्थेमध्ये भेटतं आहे आणि ते कशा पद्धतीनं त्याच्या जीवनामध्ये त्याचा अंमलबजावणी करतायत, यावर पण विशेष लक्ष देण्याची गरज या ठिकाणी झालेली आहे. कारण आपला देश हा संस्कृतीप्रधान देश राहिलेला आहे. आपल्या देशामध्ये आपण शिक्षणाबरोबरच संस्कार हे खूप महत्त्वाचे या ठिकाणी आपल्याला देण्यात येतात. आपल्या पारंपरिक गुरुकुल पद्धतीमध्ये आपल्या शिक्षणाबरोबरच आपल्याला मूल्यशिक्षण या ठिकाणी खूप महत्त्वाचं होतं आणि ते मूल्यशिक्षण या आजच्या पिढीला आपण देतो आहे का, याचाही मला वाटतं प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. कारण या आंदोलनाच्या निमित्तानं संपूर्ण देशानं जे स्वैराचाराचं या ठिकाणी एक उघड प्रदर्शन या ठिकाणी बघितलं, तर त्यावरून असं लक्षात येतं की शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला संस्कार आधारित शिक्षण देण्याची खूप मोठी गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि यावर शासन प्रशासन तर कारवाई करीलच, शासन प्रशासन यावर विचार करीलच, शिक्षण तज्ज्ञही यावर विचार करील, परंतु पालकांनाही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं.